एक महत्त्वाची घडामोड आहे। राज्यातनं नाशिक मुंबई हायवेवर ठाकरे गटानं घोटी टोल नाका बंद पाडलेला आहे। नाशिक मुंबई हायवेवरचे खड्डे बुजवा, टोल वसुली करा, खड्डे बुजवा मगच टोल वसुली करा असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। खड्डे बुजवेपर्यंत टोल वसुली थांबवा असं म्हणत इथली टोल वसुली थांबवण्यात आलेली आहे। तर घोटी टोल नाकाच बंद पाडण्यात आलेला आहे। ठाकरे गटानं इथे आंदोलन केलेलं आहे। नाशिक मुंबई हायवेवर प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळेच आंदोलन करत आधी खड्डे बुजवा, तोपर्यंत टोल वसुली नको असं म्हणत टोल नाकाच ठाकरे गटानं बंद पाडलाय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून घेऊया। सागर, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? अजूनही वाहनांना या आंदोलनाचा फटका बसलाय का? वाहतूक कोंडी तिथे आहे का? नक्कीच काही वेळापूर्वीच ठाकरे गटाच्या वतीनं हे आंदोलन जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे। NHAI जे आहेत हायवे अथॉरिटी यांनी 15 दिवसाची मुदत मागितली होती ठाकरे गटाकडे आणि आम्ही खड्डे बुजवू तोपर्यंत टोल नाका बंद ठेवू असं आश्वासन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। तब्बल 1.5 तास हे आंदोलन टोल नाक्यावरती चालू होतं। नाशिक ते मुंबईचा जो हायवे आहे त्या हायवेमध्ये प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि यामुळे प्रवाशांना खूप त्रास होतोय आणि याच्यामुळेच हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। आता हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। मात्र 15 दिवसात जर याच्यावरती खड्डे बुजवले नाही तर यापेक्षाही तीव्र प्रसाद आम्ही करू असं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। नक्कीच तुर्तास धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। 15 दिवसात खड्डे बुजवणार असं यावेळी NHAI कडून आश्वासन ठाकरे गटाला देण्यात आलेलं आहे। त्यानंतर ठाकरे गटानं हे आंदोलन मागे घेतलंय। मात्र नाशिक मुंबई हायवेवरच्या खड्ड्यांवरूनच ठाकरे गट आक्रमक झालेला होता। आधी खड्डे बुजवा मगच टोल वसुली करा असं म्हणत ठाकरे गटानं टोल नाकाच बंद पाडलेला होता, ज्याचा फटका वाहन चालकांना बसला। कित्येक किलोमीटरच्या रांगा इथे लागलेल्या होत्या। अखेर NHAIच्या आश्वासनानंतर ठाकरे गटानं आंदोलन मागे घेतलं।